श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2026 सालामधल्या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 22 ऑगस्ट 2026 या चातुर्मासातला नामस्मरण दिन क्रमांक 29 यामध्ये सद्ग्रंथ वाचनांतर्गत श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंधावर शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनी निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे त्या एकनाथी भागवतातल्या 10व्या अध्यायातल्या 10व्या श्लोकांतर्गत ज्या काही ओव्या आहेत त्याचं वाचन आणि निरूपण सद्गुरुनाथांच्या आणि नाथ महाराजांच्या कृपेने आपण करत आहोत. यासाठी आज उपस्थित असलेल्या सर्व माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या वाचन निरूपण सेवेला सुरुवात करतो. सज्जन हो, कालचा आपला विषय हा सुरू होता की भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की अहमचा एक प्रथम ध्यास जेव्हा निर्माण होतो त्या जीवामध्ये त्याला अहंकृती निर्माण होते आणि ती अगदी मी म्हणालो तुम्हाला की आईच्या पोटात जेव्हा आपण असतो तेव्हापासून त्या अहमची जागृती त्या जीवाला असते. मी ही भावना त्याला अहंकार असं म्हटलेलं आहे आणि ती निर्माण झाल्यानंतर त्या अहमच्या भावनेने तो जीव जन्मभर मी माझं आसक्ती ममता आणि अहम म्हणजे हा देह मी जीव आहे मी हा देहच आहे या भ्रमाने जन्मभर राहतो आणि त्या अहमच्या भावनेने जन्मभर दुःखच केवळ भोगत राहतो. त्याचं सूत्र काय, त्याचं कारण काय, तर ते म्हणाले याचं कारण आहे अविद्या. अविद्येचं सोपं नाव आहे अज्ञान. हे अज्ञान आहे. कोणतं अज्ञान आहे की मी देह आहे, मी हे शरीर म्हणजेच मी आहे असं आपण समजून वागतो. असा विषय काल भगवंताचा उद्धवाबरोबर बोलताना चाललेला आहे. हे द्वारकेमध्ये त्यांचं चाललेलं आहे आणि नाथ महाराज आपल्याला हे सगळं मराठीतून सांगत असताना मग ते दोन देह म्हणजे सूक्ष्म देह स्थूल देह तो आत्मा या सगळ्यांचं वर्णन आणि ही अविद्या मुख्य म्हणजे जी अविद्या आहे जे अज्ञान आहे की मी जीवच आहे मी आत्मा नाही. बरं ते आपल्याला कळत असतं की हा आत्माच आहे, तो आतून सांगणारा जो आहे तो वेगळा आहे, तो आत्मा आहे, तोच सांगत असतो मला. तर हे सगळं समजून सांगण्यासाठी आता नाथ महाराज एक सुंदर दृष्टांत सांगतायत आणि तो अगदी तुम्ही दृष्टांत अगदी इतक्या स्टेप बाय स्टेप नाथांनी सांगितलाय की आधी तो सगळा दृष्टांत आपल्याला ते सांगतात आणि अगदी तसंच मानवी जीवनात कसं घडतं हे पण सांगतात. म्हणून यातली प्रत्येक जी पायरी नाथांनी त्या दृष्टांतामधली सांगितली सज्जनो ती बारकाईने पहा. याचं कारण हे सगळं समजून सांगताना भगवान श्रीकृष्ण उद्धवाला पहिल्यांदा सांगितलं की तुझ्या शंका खूप आहेत याची मला पूर्ण जाण, तू मला सांगायची गरजच नाही, तुझ्या डोळ्यातूनच मला तुझ्या सगळ्या शंका कळतात. आणि ज्या उद्धवाच्या ज्ञानी भक्ताच्या शंका आहेत तर आपल्या मी म्हंटल ना आपल्या शंका तर त्याच्यापेक्षा जास्तच असणार. तरी पण भगवंत त्याला म्हणतात की हे जगत श्रेष्ठ भक्ता असं मूळ ग्रंथामध्ये ते म्हणाले की अरे तू जगत श्रेष्ठ भक्त आहे माझा, पण म्हणाले सगळ्या अवयवांना नव्हे सगळ्या मनाला चे कान करून आई, पण मी जे तुला आता सांगणार आहे ती अतिशय गुप्त आणि अतिशय महत्वाची अतिशय कॉन्फिडेन्शियल गोष्ट आहे आणि जी मी आतापर्यंत कुणालाच सांगितली नाही. तू माझा फार जवळचा मित्र आहे, सखा आहे, म्हणून मी तुला सांगतो. कृपया उद्धवा आता पूर्ण लक्ष माझ्याकडे दे. हे जर भगवंत उद्धवाला सांगतात तर तेच निरोप मी तुम्हाला देतो. फक्त आता इतकी मोठी जांभई आली तर तोंडावर फक्त पदर घ्या, मला दिसत येईल एवढीच एक विनंती करतो. कारण विषय वेदांताचा आहे, तुम्हाला जांभई येऊ नये असं मी म्हणत नाही, पण आली तर मला दिसू नये एवढी काळजी. आता जो सांगतायत 308वी ओवी जी आहे त्याच्यामध्ये भगवंत सांगत आहे
नाथ महाराज आपल्याला सांगतात की राजा चक्रवर्ती निज मंदिरी निजेला सुमन सेजेवरी तो स्वप्नी होऊन भिकारी अंतजा घरी अन्न मागे तेथे कुटका एकू यावया हाता निचासी म्हणे राजा अरे तू तत्व राजा तू रे तू तत्वता परी मी राजा हे नाठवे चित्ता स्वप्नी भिक्षुकता दृढ जाहली तैसेची विसरोनी निजात्मता फळे मागे देव देवता मी देवांचा देव तत्वता हे त्यासी सर्वथा न आठवे त्या स्वप्नाची अति अध्यासे राजा वोस नावे मी भिकारी ऐसे ऐकोनी सेवका येत हासे राजा स्वप्ने जल्पतू. एक दृष्टांत त्यांनी सांगितला की चक्रवर्ती राजा आहे आणि त्याच्या शयन मंदिरामध्ये अतिशय उत्तम अशा सुमन शेजेवर पुष्पांच्या शेजेवर मस्त गाढ झोपलेला आहे. दिवसभराची कामं झाली आणि थकून भागून राजा मस्त त्या सुमन सज्जेवर शय्येवर छान गाढ झोपलेला आहे. इतका गाढ झोपला की त्याला स्वप्न पडलं. आणि राजाला कोणतं स्वप्न पडावं खरं म्हणजे इथे ते अधोरेखित करतात की राजा असून त्याला भिकाऱ्याचं स्वप्न पडावं ही जीवाची अवस्था आहे. इथपासून सुरुवात होते की जीवाची अवस्था खरी कशी आहे की खरं ना मला सांगा आपल्याला सुद्धा इतकी वर्ष झाले अनुग्रह, इतकी वर्ष झाले आपण नामसाधन येत आहोत, इतकी वर्ष झाले आपण सत्कृत्य करतो आहोत, पण तरी आपण म्हणतो की मला स्वप्न पडलं मी घाबरून गेले माझ्या मागेच कोणी लागलं. आता किती दिवस मागे कोण लागणार आहे. आणि मग जे पळत गेले आणि पटकन पडले आणि जागच आहे. हे स्वप्न आपल्याला पडूच नये याचं कारण अंतर्मनामध्ये अजून ते नाम पोचलेलं नाही, किंबहुना अंतर्मनामधली भीती अजून गेली. आणि महाराज काय म्हणाले, नाम जसं तुम्ही घेत जाल ते पहिल्यांदा काय करेल म्हणाले, तुम्हाला हळूहळू निर्भयतेकडे. नामाचा सगळ्यात मोठा जर काही गुण असेल तर निर्भयता. महाराजांचं इतकं सुंदर बोधवचन आहे, आश्वासन आहे प्रल्हाद महाराजांचं. ते म्हणाले नामाने काय होईल म्हणाले, पहिल्यांदा आपल्याला आवडणारी गोष्ट सांगितली आणि ती होतेच, आपल्याला आवडावी म्हणून नाही. त्यांनी सांगितलं, महाराज म्हणाले नाम घेतल्याने म्हणाले प्रापंचिक सगळं ऐश्वर्य तुम्हाला मिळेल. दुसरं म्हणाले त्या ऐश्वर्यामध्ये तुम्हाला आसक्ती राहणार नाही. आणि तिसरं म्हणाले मृत्यूचीही भीती कायमची नष्ट होईल फक्त नामात. आणि आपण कितीतरी जणांनी आपल्या आधीच्या पिढीमध्ये पाहिले की आजी असेल, आजोबा असेल, चांगले नाम साधक असतील आपल्या घरामध्ये आणि होऊन गेलेले पहिल्या पिढ्यात. कितीतरी घराण्यांमध्ये, कितीतरी कुटुंबांमध्ये त्या आजीने आधी 8 दिवस सांगितलं की पुढच्या शनिवारी मी जाणार आहे बरं. त्या आजोबांनी सांगितलं उद्या दुपारी मला जायचंय. आणि अतिशय निर्भयतेने आपल्या घरच्यांना सगळ्यांना सांगून स्वतःला मृत्यूची जाणीव झाल्यावर सुद्धा ती व्यक्ती भ्यालेली नाही, भीत नाही. आणि याही पुढे जो जो नाम घेईल ना त्याला मृत्यूची सुद्धा भीती वाटणार नाही. हे संतांचं आश्वासन आहे. आणि हे आश्वासन कशावर आहे, त्यांच्या अनुभवावर. बरं, हे त्यांच्याच पुरतं नाही तर जो जो म्हणून या नामाला लागेल. महाराज म्हणाले ना, एखादी व्यक्ती माझी अनुग्रहित नसेल तरी चालेल, त्यांना ते अभिप्रेतच नाही. ते म्हणाले जो जो नाम घेतो तो माझा आहे. अजून संतांनी काय करावं आपल्याचं. म्हणून म्हणलं ना, हे आपली भिकारी अवस्था काय की आपण खरे म्हणजे आपण सगळे राजपुत्र आहोत. आपण म्हणतो ना अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज असं आपल्या सद्गुरूंचं वर्णन करतो आपण. पण ते वर्णन फक्त किती मोठ्याने मी ओरडू शकतो याच्यासाठीच आहे का असं मला कधी कधी वाटतं. किंवा तालासुरात म्हणायचं याच्यासाठी आहे का, अंतःकरणात ते पोचलंय का. म्हणून ते म्हणाले की त्या राजाला असं स्वप्न पडलं की मी भिकारी झालो. आणि भिकारी असलेला राजा अंत्यजाच्या घरी, अत्यंत गरीब माणसाच्या घरी दारामध्ये उभा राहिला आणि त्याला कुटका मागतोय, मला भिक्षा वाढ, मला भिक्षा वाढ. भिक्षुक म्हणून तो राजा गेलेला आहे. पुढे म्हणाले तेथे कुटका एकू यावयासी हाता. आणि तो नीच, तो जो अंत्यजाचा म्हणतो अरे तू राजा आहे ना, तू कशाला भिक्षा मागायला आला, असं त्याला स्वप्नात तो म्हणतो ज्याच्याकडे हा भीक मागायला. अरे तू चक्रवर्ती राजा आणि तू भीक कशाला मागायला लागला. तर तो काय म्हणतो, कुटका परी मी राजा हे नाठवे चित्ता स्वप्नी भिक्षुकता दृढ झाली. तो राजा विसरूनच गेला. तो म्हणला नाही 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 मी भिकारीच आहे, मी भिकारीच आहे. तो म्हणला तू राजा आहे, नाही नाही मी भिकारी, मला भिक्षाच वाढ. म्हणजे ती त्याची भिक्षुकता, त्याचा भिकारीपणा, मी भिकारीच आहे हे स्वप्नामध्ये त्यांनी इतकं घट्ट धरून धरलेलं आहे, इतकं दृढ झालेलं आहे त्याच्या मनामध्ये. कुठे
घार घोरच झोपलेला आहे राजा. पण ती दृढता त्याची इतकी आहे की मी भिकारीच आहे, मी भिकारीच आहे. ज्याच्या दारात गेला तोही म्हणतो अरे तू राजा आहे, पण तो हा ऐकायला तयार नाही. इतकी त्याची भिक्षुकता म्हणजे भिकारी पण दृढ झालेला आहे. पुढे तैसी विसरोणी निजात्मता फळे मागे देव देवता मी देवतांचा देव तत्वता हे त्यासी सर्वथा ना आठव. आणि त्याच घट्ट धरलेल्या भावनेनी देवदेवतांकडे जातो. याला ते माग, त्याला ते माग. अरे तू देवांचाही देव असलेला तू प्रत्यक्ष तू सगळ्यांकडे काय भिक्षा मागतो? तर म्हणाले आपण देवांचेही देव आहे हे तत्वतः तो विसरलाय. हीच अवस्था जीवाची नाथांना आपल्याला समजून सांगायची की तो राजा स्वप्नामध्ये विसरून गेलेला आहे. पुढे म्हणाले त्या स्वप्नाचेही अध्यासे राजा ओसवावे मी भिकारी असे ऐकसे ऐकोनी सेवकाते हाते येते. तर राजा शयन मंदिरात आहे पण सिक्युरिटी खूप आहे ना. राजाच्या शयन मंदिराच्या बाहेर सगळे त्याचे सेवक उभे आणि राजेसाहेब ओरडायला लागले मी भिकारी मी भिकारी. सगळे सेवक हसायला लागले. पण राजेसाहेब कसं काय ओरडायला लागले म्हणले चांगले तलम वस्त्र घालून. आता आपल्यासारख्याचे नाईट ड्रेस आपण पहा राजाचा काय असेल. आणि त्या सुमन सज्जेवर झोपलेला आहे. उत्कृष्ट कपडे घातलेले त्यांनी हे सगळ्या सहयोगांनी पाहिलेलं आहे. राजेसाहेब पुष्पशय्येवर झोपलेले आहेत, गाढ झोपलेले. यांची ड्युटी रात्री 12 ते सकाळी 5 आहे म्हणून हे बंदुका घेऊन तिथे उभे. आणि राजेसाहेब ओरडायले मी भिकारी मी भिकारी. पहा आपल्याला नुसतं ऐकून सुद्धा ते तर पाहायच लागले. ते म्हणाले ते सगळे जण म्हणाले की अरे राजेसाहेब असं काय ओरडायला लागले म्हणे, काय घाबरायला लागलेत म्हणे झोपेमध्ये. बाजूला बंदुका हे घाबरायला लागले. किती अवस्था आहे बघा. काय मिथ्यत्व आहे या जीवनच. ते म्हणाले त्याप्रमाणे पुढे म्हणाले त्या स्वप्नाच्या अध्यासामुळे त्या स्वप्नाच्या प्रभावामुळे ते म्हणाले तो राजा मी भिकारी आहे मी भिकारी असा मोठमोठ्याने ओरडायला लागला. आणि त्याचे सगळे सेवक त्यांना हसू यायला लागलं. आणि ते म्हणताय की राजे साहेब स्वप्नामध्ये काय बडबड करायला लागले हसू यायला लागले. पुढे म्हणाले येथ गाढ मूळ अवस्था घोरे सर्वांग गडबडी निदसुरे नागवे उघडे न स्मरे निद्रा भरे घोरत त्यासी थापटी पुरोहित जागा होता होय विस्मतू मग नागवेपणा आच्छादितू सांगो लाजतू भिक्षुकता. काय सांगावं त्या राजाची परिस्थिती. म्हणाले की त्या मोठ्या एवढ्या त्या राजवाड्यामध्ये त्या शयन मंदिरामध्ये तो घोरत झोपलेला आहे म्हणे. आणि गाढ घोरत झोपलेल्या अवस्थेमध्ये आपल्या अंगावरची वस्त्र आपल्या अंगावर वस्त्रच नाहीये कारण तो भिकारी आहे ना. त्याच्यामुळे तो स्वतःला नागवा समजू लागला. अतिशय उत्कृष्ट कलम वस्त्र घालून झोपलेला राजा स्वतःला आपण उघडे आहोत आपलं अंग सगळं उघड आहे आपल्या अंगावर एकही कपडा नाही असं त्याला जाणवत आहे. आणि तशा अवस्थेमध्ये हा राजा ते म्हणाले एवढ्यात तिथे पहाटेची वेळ आहे सगळं उत्तम आहे चक्रवर्ती राजा आहे. पुरोहित सकाळी राजाला उठल्याबरोबर कुणाचं दर्शन व्हावं तर म्हणाले ब्राह्मणाचं दर्शन सकाळी झालं पाहिजे असे संकेत म्हणून पुरोहित राजेसाहेब उठायच्या आधी त्यांच्या दारात उभे असतात. आणि राजेसाहेब ओरडायला लागले ते सिक्युरिटी वाल्यांनी सांगितलं परिस्थिती अशी आहे. मग पुरोहित लवकरच गेले आलेलेच होते आणि त्यांनी हळू राजांना ठोकायला सुरुवात केली त्यांच्या डोक्यावर. राजेसाहेब राजेसाहेब नाही का उठवताना सुद्धा कसं उठवावं याचं एक शास्त्र आहे. झोपलेल्या माणसाची झोप मोडायची नसते पण सातन सूर्योदय झाल्यावर उठत नसतील आपण ऑफिसला जाऊस तरी उठत नसतील तर किती गोड बोलावं. पण गोड बोलावं म्हणे. राजेसाहेब उठता का उठले का राजेसाहेब म्हणून तो थोपटत होता तो पुरोहित. बरं साध्या साध्या गोष्टी पुराणांमधनं फार सुंदर कळतात. म्हणून आपल्याकडे चातुर्मासामध्ये पुराण वाचायची खेडोपाडी आजही पद्धत आहे की त्या पुराणातनं खरोखर आपल्याला एखादी जरी गोष्ट कळाली आणि ती जर आपण आचरणात आणली तर आपलं आयुष्य फार सुखी होतं. मग प्रपंच सुखी होईल यात काही विशेष नाही. हो प्रपंच तर सुखीच होईल पण त्याच्या पुढचा आनंद भगवंताला आपल्याला द्यायचा आहे. म्हणून ह्या सगळ्या पुराण कथा किंवा हे भागवत श्रवण वाचन आपलं चाललंय. तर ते म्हणाले तो थोपटायला लागला पुरोहित की राजेसाहेब उठता का काय झालं राजेसाहेब. राजेसाहेब तर
या अवस्थेत आहेत की माझ्या अंगावर कपडेच नाही, मी नागवाच आहे. आणि त्या पुरोहिताच्या थोपटण्याने जाग आली तरी राजेसाहेब स्वतःच्या अंगावर कपडेच घ्यायला, अंगावर कपडे आहेतच तरी त्यांना असं वाटलं मी नागवाच आहे आणि कपडे घेतले पाहिजे. कारण एवढी त्या स्वप्नाची अध्यासता, प्रभाव इतका होता त्या स्वप्नाचा की मी भिकारी आहे आणि माझ्या अंगावर वस्त्रच नाही, इतकं पक्क. बघा तुम्ही, ही राजाची अवस्था नाही, आपली स्वप्नातली अवस्था काय प्रत्येकाने आठवण पहा. कितीतरी महिन्यांमध्ये आपल्याला कितीतरी वेगवेगळी छान स्वप्न पडले. कोणी विमानात बसून गेलं, कोणी अजून कुठे गेलं ते पहा. पण आपण इतकं झालेलो असतो एखाद्या वेळेला त्या स्वप्नामध्ये की आपल्याला कितीतरी वेळ स्वप्नातून जेव्हा बाहेर येतो ना, 10 मिनिटं माणूस सुचतच नाही आपण कोणत्या हॉलमध्ये झोपलो, कोणाच्या घरी. अरे तू तुझ्याच घरी झोपलाय, आपल्या शेजारी कोण झोपलं की त्याच्याचकडे संशय आले. बात हे घाबरलेले स्वप्नात जे कोण झोपलं, हे काय आहे, आपण कसं काय इथे आलो, काय मला सांगा. स्वप्नाच्या अवस्थाच फार आहे. आणि याचं कारण पुन्हा सांगतो, शास्त्र सांगते की सगळी अविद्या आहे, अज्ञान आहे. अज्ञान अज्ञानामुळे काय काय गुमते घडतात. तर ते पुरोहित आलं तर हे कपडे अंगावर कपडे घ्या. ते साहेब, राजेसाहेब अंगावर कपडे कशाला घ्यायला लागले तुम्ही? तर ते म्हणजे मी तसाच आहे ना म्हणाले. तर ते म्हणजे अहो तुमच्या अंगावर सगळी चांगली तलम रेशमी वस्त्र आहेत. तरी त्यांना सूचना. ते म्हणाले त्यासी थापटी पुरोहित जागा होता होय विस्मित अतिशय विस्मित झालेला आहे तो, आश्चर्य पाह. मग नागवेपणा आच्छादितो सांगतो लाजतो भिक्षुकता. त्याला लाज वाटायला लागली की मी भिकारी झालो हे सांगायला, पुरोहिताला सांगायला. अंडरलाईन बरं कधी. तो जेव्हा जागा होतो, या स्वप्नातल्या अवस्था लक्षात घ्या की मनुष्य निद्रिस्त झालेला आहे. पहिली गोष्ट, स्वप्न केव्हा पडतं सज्जनो? निद्रिस्त झाल्यावर, खूप गाढ झोपणं. त्याच्यानंतरची दुसरी अवस्था आहे स्वप्नामध्ये जाणं. तिसरी आहे स्वप्नाला खरं म्हणून घट्ट धरून बसणं, ही तिसरी अवस्था. आणि चौथा, कुणीतरी जागवतंय. 5वी स्टेप आहे त्यांनी जागवल्यावर सुद्धा त्या भावनेतून बाहेर यायला ती व्यक्ती तयार नाहीये. आणि जागेपण त्या पुरोहिताच्या, त्या मार्गदर्शकाच्या जागेपणाने, जागेपण आल्यावर सुद्धा तो लाजतोय, संकोचतोय. त्याला लाज वाटते की मी भिकारी झालो हे सांगायला. या 6 स्टेप हे यातली सूत्र आहेत. हा जो दृष्टांत आहे, या दृष्टांतातल्या ह्या 6 मुख्य स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत. त्यांना हे सांगायचंय की जीव पहिल्यांदा निद्रिस्त होतो, नंतर स्वप्नात जातो, नंतर त्याला खरं मानतो, नंतर इतकं घट्ट धरून बसतो की त्या अवस्थेतून त्याला बाहेर येता येत नाही. जेव्हा कोणीतरी जाग करतं तेव्हा तो जागा होतो, विस्मय, आश्चर्य व्यक्त करतो आणि ज्या अवस्थेला घट्ट धरून धरलेलं असतं ती सांगायचा त्याला संकोच होतो. हे या दृष्टांतातले मूळ मुद्दे आहेत. पुढे म्हणाले, तेवी अविद्या निद्रा उद्धटा जल्पे मी देही मी करंटा मी संपन्नो मी ज्ञाता मोठा देहात्मनिष्ठा बडबडी. काय सुंदर सांगितलं पहा. तो पुरोहित झोपल्यानंतर पुढे त्याला ती लाज वाटू लागते की मी त्याप्रमाणे. आता सिद्धांत ही दृष्टांत संपला. आता त्यांना आपली खरी हे सांगायची भगवंता. ते म्हणाले, अशा प्रकारे अविद्यारूप निद्रेमध्ये, म्हणजे अज्ञानाची निद्रा. अज्ञान कोणतंय सज्जनो? आता पहिल्यांदा सांगतो त्यांना काय सांगायचं. अशा प्रकारच्या अविद्यारूपी निद्रेस्त झालेल्या, तंद्रीने घेरले असल्या, मी देहदारी आहे, मी कपाळकरंट आहे, मी अतिशय श्रीमंत आहे, मी ज्ञाता मोठा, देहात्मनिष्ठा बडबडी. अज्ञानरूपी निद्रेमध्ये झोपलेला हा जीव कायम सांगत असतो मी फार मोठा आहे. आपण समाजामध्ये वागत असताना सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी आमदार आहे, मी माजी राज्यमंत्री, कोण विचारणार. आपण माणसाला किती अहम असतो. जात नाही, रिटायर झाले 80-80 वर्ष 85 वर्षाचे, मी काय म्हणून रिटायर झालं ते पदच विसरत नाही. आणि ते पद न विसरल्यामुळे घरात सुद्धा कायम खादीचे कपडे फाटलेले पण प्रेस करून अजून घालतो. का? तुम्ही माझे राज्यमंत्री. सांगायचं म्हणजे हा जो अहम असतो हा जात नाही. याचं कारण काय म्हणाले,
अविद्या अज्ञान रूपी निद्रेमध्ये इतका गाढ झोपलेला आहे. आणि मग तो म्हणाले या अविद्या रूपी निद्रेमध्ये उद्धटासारखं बोलतो आणि मी करंट आहे, मी ज्ञानी आहे, मी श्रीमंत आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, असं मनुष्य आयुष्यभर वागतो. पुढे म्हणाले तेने निद सुरपणाचे लाहे, कर्मा कर्माचे पसरी पाये, हिताहित कोण पाहे, देह मोहे मोहितू. अगदी ते म्हणाले की त्या देहाच्या मोहाने तो काय करतो, म्हणाले त्या देहाच्या मोहाने भूल पडते की मी देहच आहे आणि मला हेच मिळवायचं. म्हणजे आयुष्यभर मी, माझं आणि मला, या तीन गोष्टीसाठी मनुष्य तेच करत असतो. पैसा मिळवणे, प्रसिद्धी मिळवणे, गाड्या मिळवणे, घोड्या मिळवणे, मला पाहिजे, मला मोठं व्हायचं, मला अजून ते मिळवायचं, याच्यामध्येच तो राहतो. आणि पुढे म्हणाले की या देहाच्या मोहाने भूल पडली असल्यामुळे हिताहित काय अहित आहे, काय हित आहे याचा विचार मनुष्य करत नाही म्हणाले. आणि तसा तो गाढमूढ अवस्थेमध्ये दीर्घ संकल्पाने, आपली सगळ्यांची अवस्था आहे, ते म्हणाले की अशा अवस्थेमध्ये जन्म चाललाय, आयुष्य चाललेलं आहे. मी कोण याची जाण अजूनही झालेली नाही. मी कुठून आलो, मला कुठे जायचंय, मी खरा कोण आहे, माझं स्वरूप काय, किती दिवस मी इथे राहणार आणि मी कुठे जाणार, आणि ज्या महायात्रेला मी जाणार आहे त्याची काही तयारी केली का, याचा विचार सज्जन हो मानवी जीवनात आपण कधीही करत नाही. म्हटलं तुम्हाला आपल्याला 4 दिवस जर कुठे गावाला जायचं असेल तर केवढी मोठी बॅग आपण भरतो, रिझर्वेशन करतो. प्रवासामध्ये आपल्याला काय खायला लागणार त्या सगळ्या वस्तू घेतो. तिथे काही व्यवस्था आहे का पाहणार, जेवणा खाण्याची नसेल तर त्याची व्यवस्था तिथल्या 3 स्टार 5 स्टार मध्ये आपण करणार आहोत. या सगळ्या व्यवस्था मनुष्य करतो. पण ज्या महायात्रेला ज्या दिवशी जायचं तिथली सगळीच परिस्थिती वेगळी आहे. तिथे तुम्हाला काहीच नेता येणार. या भौतिक जीवनातली कोणतीच वस्तू आपण तिकडे घेऊन जाणार नाही. बरं कुठे जायचंय, म्हणून शास्त्रकार किंवा संत महात्मे त्याला सांगतात की मानवाला अज्ञाताची भीती असते. अज्ञाताची म्हणजे मृत्यूची. कुठे जायचंय, कुठे जाणार आपण, देह गेला तरी आपण राहणारच आहे. जसे आपण झोपेमध्ये राहतो बघा, प्रत्येकाला याचा अनुभव आहे की जेव्हा आपण पहिल्यांदा झोपतो ना, पहिली 2.5-3 तासाची जी झोप असते किती गाढ असते बघा. त्याचा अनुभव तुम्हाला दुपारी पण येतो कधी कधी. आंब्याचा रस आणि चांगलं श्रीखंड जर खाल्लं ना, की खाल्ल्या जी झोप मस्त झाले की फोनची रिंग कुठून वाजायली हेच कळत. आणि मग हळूहळू बघा प्रत्येकाचा ना हळूहळू लक्षात कुठून तरी फोनचाच आवाज आपल्याच आहे, मग ऐकून येतोय असं होतं की नाही. आणि मग काही क्षणानंतर, काही सेकंदानंतर आपल्याला लक्षात येते की आपण कुठे झोपलोय, आपल्याला फोन आलेला आहे, तो आपल्याला उचलायचा आहे. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतं काय बघा सज्जनो, त्या प्रक्रियेमध्ये असं असतं की या देहाला, म्हणून महाराजांनी काय शब्द वापरला तुम्हाला सांगू, आपण रोज जे निजतो ना तो आपला मृत्यू असतो. आणि रोज पहाटे तो परमात्मा आपल्याला जेव्हा उठवतो तेव्हा आपला पुन्हा जन्म झाला. रोजची निद्रा हे रोजचा मृत्यूच आहे म्हणा. जर जागे नाही झाला तर काय मला सांगा, असं संत सांगतात. तर त्या मृत्यूच्या संदर्भामध्ये असं आहे की आपण झोपतो. मृत्यू आहे म्हणजे काय, तर या देहाला सोडून तो जो लिंग देह मी काल आपल्याला सांगितला की ज्याला अंतःकरण, त्याचं मूळ सूत्र आहे अंतःकरण, तो सूक्ष्म देह या देहाला सोडून काही काळापुरता कुठेतरी भटकायला जाऊ. आणि तो किती वेळ असा राहतो त्या देहाला सोडून, साधारण 3-3.5 तास. बघा पहिल्यांदा जर तुम्ही 9:30-10 जर झोपला, बरोबर पहिली जाग आपल्याला 1:30-2 दरम्यान. हा अनुभव सगळ्यांचा आहे. पहिली जाग तोपर्यंत कुठे आहेत आपण माहिती आपल्याला. बऱ्याच वेळा हालून उठले तरी उठत नाही, इतके थकतो माणूस होत आहे. तर त्या सूक्ष्म देहाला या स्थूल देहाला सोडून राहायची सवय 3-3.5 तासाची आहे. म्हणून शास्त्रकाराने सांगितलं की देह ठेवल्यानंतर 3-3.5 तासाच्या आतच त्याच्या अंतिम सवय. तो देह ठेवूच नका, म्हणजे तो त्याच्या गतीला जातो, त्याच्या मार्गाला जातो, हे शास्त्र आहे त्याच्यात. असो, विषय आपला असा सुरू होता की ते म्हणाले की असा गाढमूढ अवस्थेत दीर्घ संकल्पाने आपण आयुष्यभर लोळत असतो. आणि आयुष्यभराच्या लोभाने तो कायम बडबड करत असतो. म्हणाले
की काय म्हणाले, तो त्याचं तो गाढमूढ अवस्थे आतू होता दीर्घ संकल्पे लोळतू लोभे अतिजल्पे जल्पतू ओसनुतू मी आणि माझे. त्या लोभाने जन्मभर तो जीव मी माझं एवढंच बडबडत असतो. नाही त्या राजाची जी बडबड होती ना, मी भिकारी, तसं ते म्हणाले ना की त्याला त्याचं अविद्येची निद्रा इतकी गाढ लागलेली आहे, ती निद्रा, आणि त्याच्यामध्ये तो काय अतिशय मूर्खपणाने किल्लरपणाने असं म्हणता येईल, अतिजल्पू हा जो शब्द वापरला ना, किल्लरपणाने वेळेपणाने मूर्खपणाने अज्ञानाने तो मी आणि माझं आयुष्यभर ओरडत राहतो. तेथे दैवयोगे गडबडीतू अवतटे श्री गुरुचरणी आदळतू निकटता देखो निकृपावंतू थापटीतू निज बोधे. ते ज्या 6 स्टेप त्या दृष्टांतातलं सांगितलेलं सज्जन तुम्हाला, अगदी तसं असा हा जन्मभर आपण करत असतो. आपण जन्म झाला, अहम निर्माण झाला, मोठा शिकला, कलेक्टर झाला, नामका झाला, तमका झाला, आयुष्यभर मायबापापासून याच्यापासून समाजापासून एक अड्डता घेऊन माणूस राहतो. आजकालच्या शब्दात त्याला ऍटिट्यूड म्हणायचं. ऍटिट्यूडने माणूस जन्मभर राहतो आणि खूप संपत्ती, खूप प्रतिष्ठा जी सगळी खोटी आहे ती मिळवत राहतो आणि त्याच्या समाधानामध्ये आपण आहोत असा भास निर्माण होतो, पण अंतकाळी ते मिळत नाही. आणि असं आयुष्य चालत असताना म्हणाले, दैव योगे गडबडीतू अवतटे श्री गुरुचरणी आदळतू. जर पूर्वसंचित असेल तरच ही गोष्ट घडते. म्हणून त्यांनी नाथांनी फार सुंदर, तेथे दैव योगे गडबडीतू, प्रारब्धात जर असेल तर गुरुचरणी हा येऊन आदळतो म्हणाले, आदळतो. आणि तो गुरुचरणी आल्यानंतर, म्हणून म्हणतो ना सज्जन हो, हे सगळं करत असताना जिथे कुठे सत्संग असेल, जिथे कोणी सांगितलं की हा साधू आला, हा संत आला, नवरा बायकोपैकी एकाने तरी शांतपणा करावा, अहो चला दर्शनाला, आणि दर्शन घ्यावं. कोणत्या सत्पुरुषाच्या दर्शनाने, कोणत्या सत्पुरुषाच्या एखाद्या कृपादृष्टीने कुणाचा भाग्यकाल काय असेल सांगता येत. म्हणून ते म्हणाले, दैवयुगे आपण प्रयत्न करत राहावा. कुठेतरी कितीतरी लोक, खरं सांगतो ना, म्हणजे आपल्या उपासनेचा, आपल्या म्हणून नाही, जी कोणती उपासना असते, या उपासनेचं वैशिष्ट्य असेल, जो कोणी एकदा आला त्याला महाराजांची कृपादृष्टी त्याच्यावर पडली ना, संपलं त्याचं सगळं दुरीत, मागच्या जन्माचं पाप संपलंच. फक्त आता त्यांनी यावं, नाम घ्यावं, त्यांना आवडलं, त्यांना काहीच नको, आणि पैसा अडका नको, काहीही नको. त्यांना फक्त महाराज काय म्हणाले, तुम्ही सगळं देता पण स्व देत नाही. बस तुमचा स्व द्या, की महाराज मी तुम्हाला न साजणारं तुमचं लेकरू आहे, मी असा आहे, पण तुम्ही पतित पावन आहात ना, मला जवळ करा. आपण अनन्य भावाने शरण जाणं एवढंच काम आहे. म्हणून ते म्हणाले, अवचटे गुरुचरणी आदळतू निकटता देखून कृपावंतू थापटीतू निज बोधे. अहो संत सज्जन, संत महात्मे इतके कृपावंत असतात. आणि रामराय, आपण जे रामायण पाहतो, रामरायाचं तत्वच असं आहे. ते म्हणाले, मला एकदा शरण आला ना तर माझं ब्रीदच आहे. म्हणाले, शरण आल्याचा उद्धार, मग तो कसाही असा. म्हणाले, तो मला शरण आलाय, तसं संतांचं आहे, किंबहुना त्याच्या पुढे संत आहे. एकदा तुम्ही जा, फक्त एकदा, आणि मनस्वी त्यांना नमस्कार करा. महाराज मी असा आहे, सगळ्या प्रकारच्या विकारांनी बरबटलेला आहे. ते सांगायचे ना की महाराज म्हणजे काय. म्हणाले, किती घाणीत खेळून लेकरू येऊ द्या. म्हणाले, आई त्याला जवळ देते, स्वच्छ धुते, पुसते, छान कपडे घालते, गंध टीप लावते आणि जवळ, मग बाबा जवळ, मग बाबा घेतात. तसं संत इतके कृपावंत आहेत. म्हणाले की तुम्ही एकदा त्यांच्या चरणीशी गेलात की ते काय करतात, निकटता देखोनी, हा शब्द महत्वाचा आहे. निकटता, निकटतेमध्ये शरणागतीचा भाव आहे, निकटतेमध्ये पश्चात्तापाची भावना, निकटतेमध्ये पहिल्यांदा त्यांच्याकडे जाणं हा भाग आहे. आणि तेवढी निकटता जरी आली ना, म्हणून ते एकच उदाहरण मी पुन्हा तुम्हाला सांगतो
की ब्रह्मानंद महाराजांनी दिवसा मशाली लावल्या. 11 वाजता उन्हाळ्याच्या दिवसात ब्रह्मचैतन्य महाराजांची मिरवणूक गाडीवरून काढली आणि दिवसा मशाली 10-12 लोकांकडे दिल्या. तर लोक म्हणाले ब्रह्मानंद महाराज दिवसा मशाली आहो. ते म्हणाले ही जरा विचित्र गोष्ट आहे की दिवसा उन्हाळ्यात एवढं ऊन पडलेलं असताना मशाली लावल्या. का मशाली लावल्या हे पाहण्यासाठी काही जे घरात बसलेले ते लोक बाहेर येतील की जे महाराजांच्या दर्शनाला येण्याची शक्यता नाही. आणि ते पाहायला आल्यावर महाराजांची कृपादृष्टी त्यांच्यावर पडेल आणि त्यांचं कल्याण होईल म्हणून मी लावलं. म्हणून ते म्हणाले निकटता देखोनी कृपावंतू. ते कसे संत सद्गुरु कृपावंतच आहे म्हणाले, फक्त त्यांच्याकडे जा. आणि पुढे म्हणाले थापटी तू निज बोधे. कसं थापटतात म्हणाले ते संतांकडे तुम्ही गेलं ना तर पहिल्यांदा जर ते काही करत असतील तर कोणत्याही जीवाला संत महात्मा पहिल्यांदा धीर देत, पहिल्यांदा प्रेम देतो आणि नंतर धीर देतो. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त संपूर्ण परमार्थ ज्याला म्हणतात किंवा संपूर्ण अध्यात्माचा जर अर्थ काय असेल ना तर निस्वार्थ निष्काम प्रेम देणं हा खरा परमार्थ. म्हणजे काय सांगू मी तुम्हाला, आपलं पूर्ण भगवद्गीता असेल, ब्रह्मसूत्र असेल, सगळा परमार्थ जो आहे ना हा सगळा तत्वज्ञानाचा आहे. आणि या तत्वज्ञानाचा जर काही आधार असेल तुम्हाला असं वाटतं की प्रेम की ज्याची सगळ्या विश्वाला गरज आहे. आज या 22 ऑगस्ट 2024 जगाच्याकडे जर तुम्ही डोळे उघडून पाहिलं सर्व दृष्टीने, आर्थिक सामाजिक राजकीय सर्व दृष्टीने पाहिलं तर एकाच गोष्टीची गरज आहे. सगळीकडे वैरभाव खूप वाढले, कामांधता खूप वाढली, विषय वासना खूप वाढली, पैशाचं प्रेम खूप वाढलंय, भ्रष्टाचाराची तर काही बोलण्याची, हे सगळे त्याच्याच एका शब्दात सगळं आले. आणि तेव्हा जर काही गरज असेल तर अत्यंत सात्विक प्रेमाची गरज सगळ्या जगाला आहे. जो तो म्हणतो मी मोठा, ज्याला त्याला माझं महासत्ता म्हणून स्थापन व्हायचं, जागतिक स्तरावरचं हे काळ आहे. येणारा काळ तर किती कठीण आहे ते सांगायची गरजच नाही. आपण सगळेजण, आपण श्रोते सुज्ञ जण, मी तुम्हाला काय सांगू. पण तेव्हा ते म्हणाले थापटीचा निज बोध. तर तो संत काय करतो, तो संत महात्मा सद्गुरू काय करतात तर थापटतात त्याला. मला सांगा आई थापटते, त्या थापटण्यात तिच्या स्पर्शात केवढा आधार आणि केवढं प्रेम नाही. म्हणून म्हणतो ना प्रेम ज्याला आपण म्हणतो ना ते प्रेम, त्या प्रेमाला, त्या प्रेमाची पूर्तता स्पर्शाशिवाय नाही. खूप दिवसांनी लेक आपल्या घरी आली, दुरून असं नमस्कार असं करतो का? करूच शकत. लहान लेकरू धावत आलं शाळेतून, आई पहिल्यांदा त्याला त्या डब्यासहित, त्याच्या बॅग सहित, त्याच्या वॉटर बॅग सहित कडेवर गेली. काय प्रेम आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन पुन्हा नम्रपणे सांगतो की महाराज म्हणाले माझ्यातनं जर प्रेम काढलं, महाराज म्हणत असताना सकल संत, आपण आपले महाराज म्हटले म्हणून महाराज नाही, आपले वगैरे असं काहीच नसतं. आई म्हटलं की काय वात्सल्य, तिचं प्रेम सगळीकडे सारखं. पण महाराज म्हणाले माझ्यातलं प्रेम जर काढलं ना भाऊसाहेब तर मी नाहीच म्हणाले. दुसरं वाक्य म्हणाले माझा देह पुरुषाचा आहे पण माझं अंतःकरण म्हणाले स्त्रीचं म्हणण्यात असताना पुन्हा म्हणाले की मला फक्त एकाच प्रेमाची कल्पना आहे म्हणाले, ती म्हणजे आईच्या प्रेमाची. हे जे ना थापटीचा निजबोध आहे, पहिल्यांदा थापटतायत ते थापटणं निजबोधाचं जरी असलं तरी सज्जनो त्या थापल्या म्हणून म्हणलं महाराज पुन्हा काय म्हणाले तेच मला तुम्हाला सांगेल. हा विषय सगळा सिद्ध, हे सगळं ब्रह्म माया आत्मा स्थूलदेह हे सगळं खरंय सज्जनो. पण हे सगळं अप्लाइड इन द डेली लाईफ कशावर आहे तर संत वाङ्मय, संत चरित्रावर आहे. आणि आपल्याला हे सगळं आयुष्यात वापरायचं ते कसं वापरायचं ते याच्यावर आहे. की महाराज म्हणाले काय सांगू तुम्हाला, माझ्यातलं प्रेम काढलं तर मी नाही, मला एका फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे, दुसऱ्या प्रेमाची कल्पना. म्हणून किती लोकांना ते जवळ देतात, किती कसे लोक असतात हो, त्यांना का माहित नाही की याच्यात हा अवगुण. मला सांगा सत्पुरुषांना माणूस पाहायला की कळतो की याच्या वासना कळतो, नवे ते पाहतच असतात, ते शोधतच असतात की या देहाच्या वासना कुठे गुंतल्यात आणि किती पद्धतीने गुंतलेल्या, आणि त्या दूर कशा करता येईल. थापटीचा निजबोधे, त्या थापटण्यात एक प्रेम आहे, एक आधार आहे सगळ्यात. महाराज काय म्हणाले, अहो साध्या मानवी जीवनात साध्या बोलण्याचा आधार आहे. एखादा पोरगा नापास झाला, येऊ द्यायला चालला, अरे काही होतो ये,
नापास झाला, मी तर 3 वेळा नापास झालो. आधार वाटतो. तू काळजीच करू नको. आत्ता विषय निघतो. मॅथमॅटिक्स मध्ये किती मार्क पडले? 32. 3 मार्काने तर गेला तू. मला तर काहीच पडले नव्हते. सांगा त्याला. साध्या बोलण्याचा जीवनात तर आधार आहे म्हणाले महाराज, तर भगवंताच्या शक्ती दिव्य अशा नामामध्ये किती आधार आहे. पण काय करावं म्हणजे कोणी घेऊनच पाहत. मानवी जीवनात साध्या बोलण्याचा जर आधार असतो तर भगवंताच्या नामाचा किती. हे जे थापट नाही ना त्यांचं, जो स्पर्श आहे त्या स्पर्शात आधार असतो. बघ, दुःखी माणूस आहे तर इतकं कसं दिलं, कुणाच्या डोळ्यात पाणी आलं असं वाटतं आपण याच्यासाठी काय करावं. असं किती. महाराज काय म्हणाले, सगळ्यात मोठं तत्वज्ञान जर काही असेल तर सगळं जग सुखी असावं, आनंदी असावं अशी भावना आपल्या मनामध्ये कायम असावी. मग तो कोणी असो. सर्वे सुखीन संतु सर्वे संतु निरामया असं मनापासून वाटलं पाहिजे. आणि असं जर वाटलं ना तर हाच परमार्थ आहे, हेच अध्यात्म आणि खरी उपासना ही. म्हणून एवढा मोठा त्रास भोगलेले ज्ञानेश्वर माऊली जन्मभर, म्हणजे किती अहो 20 वर्षांचं आयुष्य माऊलीला मिळालं. 20 वर्ष. त्या 20 वर्षाच्या आयुष्यामध्ये 15 वर्षापर्यंत तर मला वाटतं या समाजाने त्रासच दिला. आई बाबा लहानपणी गेले. 4 लेकरं. विचार करा काय असेल. कल्पना करून पाहतो. 4 लेकरं, आई बापा विना खाण्याची व्यवस्था नाही, नवे समाजामध्ये सन्मानाने उभं राहायची जागा नाही, कोणी दारामध्ये उभं करायला तयार नाही. अशा अवस्थेत हा महात्मा इतका त्रास दिल्यावर, भिक्षा न दिल्या, म्हणतो की जे खळांची व्यंकटी जो जे वांछील तो केला. सगळ्यांना जे हवं ते मिळू द्या म्हणाले. एवढी रक्कम. आणि ज्या सत्पुरुषाला संजीवन समाधीच्या वेळेस एक हात पांडुरंग आणि दुसरा निवृत्तीनाथांनी धरावा, त्याला ज्ञानराजा. काय असेल मला सांगा. नुसतं याचं चिंतन जरी केलं माणसाने तर माझं मी जीवनात केवढा आकार. दुःख म्हणजे किती दुःख असतं हो. मला सांगा, प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण पाहतो. भगवान गोपालकृष्णाचं केवढं दुःख आहे भगवान गोपालकृष्णाच्या जीवनामध्ये. अरे ज्याला देव म्हणून ज्याचं नाव घेऊन आपण तरतो आहे, त्या भगवंताच्या पत्नीला पळून न्यावं याच्या इतकं दुःख तुमच्या माझ्या आयुष्यात आहे का? सीतेचं हरण झाल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या ना, सीतामाई, त्यांना डोहाळे लागले होते. रामरायाने विचारलं काय वाटतं तुला? त्या म्हणाल्या मला न अरण्यामध्ये जाऊन संतांच्या आश्रमामध्ये, ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन सेवा करावी वाटते. आणि दुसऱ्या दिवशी तो अयोध्येतला धोबी असं म्हणाला. आपल्याला तिथली कथा माहिती आहे. आणि तिसऱ्या दिवशी लक्ष्मणाला भगवंत सांगतायत की हिला आश्रमामध्ये नेऊन सोड. केवढं दुःख आहे बघा. ज्या भगवान गोपालकृष्णांनी मला वाटतं जरासंधाबरोबर 17 वेळेला त्यांना पळून यावं. 17 वेळा जरासंधाबरोबर जे युद्ध झालं भगवंताचं, 17 वेळेला त्यांना क्षेत्र सोडून यावं लागलं. म्हणून त्यांचं नाव रणछोड दास असं एक आहे. त्या भगवंतानी द्वारकेमध्ये घर बांधलं. किती दुःख दिलं या भगवान गोपालकृष्णाला समाजाने. द्वारकेत घर बांधलं, ते समुद्रामध्ये बुडून गेलं. आजही त्याचे अवशेष नाटकात दाखवतात, आपण पाहिले, टीव्हीवर दाखवलं. ते बुडालं. त्याही पेक्षा आयुष्यातली वाईट गोष्ट म्हणजे भगवंताचं वय झालं, महाभारताचं युद्ध झालं, सगळं संपलंय. 122-23 वर्षांचं भगवंताचं वय आहे. द्वापार युग आहे. आताही 100 वर्षाची माणसं आहे. मागच्या युगामध्ये 125-26 काही अवघड नव्हती. ते सत्य आहे. आणि त्यांच्या समोर त्यांचे नातू, मुलं व्यसनाधीन झालेले, धर्माचरण त्यांनी सोडलेलं आहे. याच्या इतकं दुःख की अरे मी धर्मस्थापनेसाठी आलो आणि त्यांच्या समोर त्यांच्या कुळातली मुलं वाईट मार्गाला निघाल्यानंतर भगवंत म्हणाले, भगवंतानी त्या कुळाचा संपूर्ण नाश केल्यावर म्हणाले माझं जीवित कार्य आता संपलं. हे भगवंताचं वाक्य आहे. नाथ भागवतामध्ये म्हणजे नाथ भागवतामध्ये सुद्धा येत असेल. केवढं दुःख आहे बघा. ते भगवंत जातायत आता. आणि जाताना उद्धवाला सांगतायत की अरे थापटीचा निज होते.
गुरुचरणी पडल्यानंतर काय होतं सज्जनो, हे फार महत्वाचं आहे. हाच अभ्यास आपल्याला करायचा की तो गुरु आयुष्यामध्ये तुम्ही इतके फिरले, म्हणून ते म्हणाले ना की बहुत आयु गेले राहिले अल्प जे की उर्वरित नच जावो. हा विचार माणसाने कायम करायला पाहिजे. अरे किती आयुष्य गेलं, किती राहिलं, आता तरी सन्मार्गावर. आणि जेव्हा माणूस सन्मार्गावर जायचा विचार प्रामाणिकपणे करतो ना, तर परमात्मा त्याला मदतच करतो. आणि ते म्हणाले ना, अवतटे श्री गुरुचरणी आदळत थापटिता निजबोधे. सद्गुरूंकडे गेल्या पहिल्यांदा तो तुम्हाला आधार देतो, निर्भयता देतो. आणि त्या निर्भयतेचं एक सूक्ष्म गुरुकिल्ली तुमच्याकडे देतो. आणि ती म्हणजे तो देतो ते साधन असतं, जी उपासना असते, नवे नवे सोप्या शब्दात त्यांनी दिलेलं नाम. बस ते नाम म्हणजे स्वतःचा प्राण सद्गुरू तो संत महात्मा तुम्हाला देतो. पुढे म्हणाले आज थापटीचा निजबोधे. आणि मग पुढे म्हणाले ब्रह्मास्मी ऐसी वाणी एक वेळ पडली काणी अविद्या निद्रा गेली पळोनी तो तक्षणी जागिन्नला. मग जो निजबोध सद्गुरूंकडे आल्यानंतर काही प्रश्न. अहो आज कितीतरी माणसं मी तुम्हाला सांगतो, माऊलींकडे जातील, समर्थांकडे जातील, तुकोबारायांकडे जातील, साखरखेड्याला जातील, गोंदवल्याला जातील, ज्या कोणत्या गुरुच्या घरी जातील, आज देहात गुरु तिथे नाही. त्याच्या समाधीवर, त्यांच्या पादुकांवर, त्या मंदिरात तो जातो, मनोभावे नमस्कार करतो. आणि तिथे जो त्याला निजबोध मिळतो, तिथून जी शिकवण मिळते ना, ती शिकवण तुम्हाला कुठपर्यंत नेते म्हणाले, ती शिकवण या अंतिम स्थळावर पोहोचते की ब्रह्मास्मी. अरे तू ब्रह्म आहेस, तू आनंद रूप आहेस, तूच तो परमात्मा आहे, तूच तो राजा आहेस. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीला एका ठिकाणी त्यांचा उल्लेख असा केलाय की हा संत कुळ चक्रवर्ती आहे म्हणाले. संत कुल चक्रवर्ती, काय सुंदर उपमा दिली माऊलीला. त्या संत कुळाचा चक्रवर्ती राजा आहे, कैवल्याचा पुतळा आहे हो ज्ञानेश्वर माऊली. काय नुसतं ज्ञानेश्वर माऊली आठवली, रामानंद महाराज आठवले तर डोळ्यात पाणी इतक्या वर्षानंतर काय येतं हो. का तर त्यांचं निज स्वरूपच ते होतं. आणि ते कायम आहे, ते अव्यय आहे, ते अविनाशी आहे, ते निरंतर आहे, म्हणून डोळ्यात पाणी. आणि ते का होतं तर ते कुठेतरी कनेक्ट होतं. आणि ते का कनेक्ट होतं तर आपण त्यांचे अंश आहे. फक्त त्याच्यावरची राख बाजूला करण्याचं, धूळ बाजूला करण्याचं काम साधनेने, उपासनेने होतं. आणि हे सगळं आपल्याला साधायचं. ते म्हणाले की जेव्हा ब्रह्मास्मीची वाणी की मी ब्रह्म आहे असा निजबोध सद्गुरू त्याला सांगतात टप्प्याटप्प्याने, त्या वाणी ऐकताच एक वड एक वेळ एकदा सद्गुरूंचं फक्त एक आहे की जसं तो रिसिव्हर पण चांगला पाहिजे नाही का. आपलाच मोबाईल चार्ज नसला तर कोणाचे व्हॉट्सअप येतात का, हे रोजचा नियम आहे ना. अहो मोबाईल डाटा सुरू करा, मला तुमच्याशी बोलता येत नाही असं तिकडनं फोन येतो तेव्हा आपला मोबाईल डाटा सुरू. म्हणून रोज मोबाईल चार्ज करणं फार गरजेचं. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज आज 70-80 वर्षापूर्वी महाराजांनी 1979 ला देह ठेवला. 24 ऑक्टोबर 1979 कार्तिक शुद्ध तृतीय सह पंचमी या दिवशी प्रल्हाद महाराजांनी देह ठेवला. त्याच्या आधी 86 वर्ष त्या या सत्पुरुषाला सगुण रूपामध्ये लाभले. तेव्हा हातामधली ती आणि आपली अलारामची घड्याळ होतो पहा किल्ली देण्याची, तर महाराज बोलताना नेहमी सांगायचे, अरे आपण सकाळी घड्याळाला किल्ली देतो ना म्हणाले, तर किल्ली दिल्यावर ते घड्याळ 24 तास चालतं ना. आज आपण असं म्हणू की सकाळी मोबाईल चार्ज करतो ना 100% झाला पाहिजे ना, का दिवसभर तो चालला पाहिजे. मग या घड्याळाला किल्ली कधी देणार, या मोबाईलला चार्ज तुम्ही कधी करणार, पहाटेच करा. 3:30, 4, 4:30, 5 केव्हा तरी उठा, मनापासनं गादीवर पडल्या पडल्या पांघरून काढू नका, कोणाला कळू देऊ नका. आपल्यात नाम घेतलं तर काय म्हणत, तोंडावर पांघरून घेऊन नाम घ्या. महाराज म्हणाले ते जर चार्ज केलं तर दिवसभर हे घड्याळ चांगलं राहील म्हणाले. तसा हा मोबाईल चार्ज करण्यासाठी पुढे म्हणाला एक वेळ पडली कानी अविद्या निद्रा गेली पळून. ब्रह्मास्मी, अरे तू ब्रह्म आहे, सद्गुरूंची वाणी एकदा त्याच्या कानावर पडली, त्याची अविद्या अज्ञान गेलं. अरे तू ब्रह्म आहे, मी देह नाही. हा विचार सारखा आपल्याला सांगायचा की मी देह नाहीये, देहाची कर्म नाही, मी देह नाही, बसले स्वयंपाक केला नाही तर कसं, इथून गेल्यावर स्वयंपाकाला करावाच लागतो बरं का. त्याच्यामुळे काय नाथ भागवत, अरे आमची बायको काहीच स्वयंपाक करत नाही, आपल्या घरचे करणार आहे हे आपल्याला माहिती. पुढे तर म्हणाले ऐसी वाणी अविद्या निद्रा गेली पळून तो तक्षणी जागिन्नला. तो त्या क्षणी, अरे आयुष्यात हेच महत्वाचं आहे. महाराज काय म्हणाले माहिती का, की माझ्याचा दोष मला कळला ना,
की तिथून प्रगतीला सुरुवात होते. अरे माझ्यात हा दोष आहे, मी इतकेच हे समजतो, अरे हे असं नाहीच आहे. हे जेव्हा कळलं आणि तो जागृत झाला म्हणाले, मग जागताची होय विस्मित, पुन्हा जागला. राजा जागृत झाला की नाही, उठवलं त्याला. याचा संबंध कुठे येतो? पूर्व त्याने राजेसाहेब उठता का, राजेसाहेब राजेसाहेब उठता का. तिथे त्या पुरोहितांनी राजाला उठवलं. इथे या जीवाला, या मनुष्याला तुम्हा आम्हाला सद्गुरू जागृत करतात. आणि काय म्हणून सांगताय? तो सांगतो, राजेसाहेब घाबरू नका, तुम्ही भुक्यारी नाही हो, तुम्ही राजे आहात, तुम्ही राजे आहात. इथे सद्गुरू सांगतायत, अरे तू जीव नाही, तू देह नाही, तू ब्रह्म आहे, तू आनंद रूप आहे, तू आत्मा राम आहे, तो राम तुझ्याच हृदयात आहे. हा निज होत, हे थापटून जागणं. पुढे म्हणाले, जागता होय विस्मित, पुन्हा विस्मित. अरे हो का, असं होतं की अरे तू फेल नाही झाला, तुझा नंबर व्यवस्थित पाय. गडबडीत माणूस रिझल्ट आले की नंबर पाहताना दुसऱ्याचे नंबर पाहतून आपला आलाच ते म्हणून रडत बसतो. मित्र जवळ येतो, अरे तुझा नंबर आला फर्स्ट क्लास, तू कुठे सेकंड आणि थर्ड क्लास मध्ये पाहतो, फर्स्ट क्लास मध्ये तुझा नंबर आहे. मग विस्मित, अरे हो का. तसं जागताची होय विस्मित. पुढे म्हणाले, मी देह म्हणता लाजत. आता मात्र केव्हा, जेव्हा हे ज्ञान होतं की अरे मी ब्रह्म नाही, मग त्याला मी देह आहे म्हणजे त्याला तसं भिकारी म्हणायची लाज वाटू लागली की नाही. अगदी तसं ते म्हणाले, मग मी देह म्हणता लाजत, देह कर्म देखे निंदित, कर्मातीत ब्रह्म मी याची जाण स्पष्ट होते. जसं त्या राजाला, अरे मी भिकारी, आम्ही पुरोहित आला, माझी सगळे बॉडीगार्ड इथं उभे, मी त्यांच्यासमोर काय ओरडत होतो, मी भिकारी आहे, मी भिकारी आहे, हे सांगायची जशी लाज त्याला वाटू लागली, अगदी तशी मी देही आहे, मी देहबुद्धी धारक, शरीर धारक मनुष्य आहे, हे सांगायची या जीवाला लाज वाटते. हे केव्हा होतं सज्जनो? ही देहबुद्धी केव्हा नष्ट होती? तर ही देहबुद्धी जेव्हा त्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव सद्गुरूंच्या मुखातनं होते, सद्गुरूंच्या निजबोधाने, त्याच्या साधनेने. सज्जनो, हे सगळं तुम्हा आम्हाला साधायचंय, नवे नवे साधणार आहे. पण पुन्हा नम्रपणे सांगतो, परमार्थ आणि अध्यात्म हा अभ्यास आहे, आणि हा अभ्यास आपल्याला रोज करायचा आहे, नित्य करायचा आहे. आणि नित्य कोणता? तर मी सामान्य देहधारी व्यक्ती नाही. क्रमांक 2, मी विशिष्ट कार्यासाठी जन्माला आलेलो आहे. क्रमांक 3, ते विशिष्ट कार्य कोणतं? तुम्हाला भगवंताचं दर्शन घ्यायचंय, ईश्वराचं दर्शन घ्यायचं. नंबर 4 चा पॉइंट जो असेल तो भगवंताचं दर्शन, ईश्वराचं दर्शन, ईश्वराचा साक्षात्कार म्हणजे काय? मला अखंड शाश्वत समाधानात राहायचं. अखंड म्हणजे चिरंतर राहणार, आणि शाश्वत समाधान म्हणजे काय? की जे समाधान एकदा मिळाल्यावर पुन्हा दुसरं काही मिळवण्याची आशच राहत नाही. आणि जे समाधान वस्तूवर, परिस्थितीवर, पदार्थावर, कशावरच अवलंबून नाही, ते एकदा मिळालं की ते तसंच असतं, ते तसंच राहतं, आणि ते कशावरही अवलंबून नाही. जी गोष्ट संपली म्हणून नाही, आज हे कपडे फाटले तर मला नवीन ड्रेस घ्यायचा म्हणून जी विवंचना, ती काहीच नाही. अखंड शाश्वत ऍब्सोल्यूट सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतात फॉरेन फिलॉसॉफीमध्ये, ते लवकर कळतं. ऍब्सोल्यूट म्हणजे शाश्वत कळायला उशीर लागतो, कारण धर्माचं शिक्षण नाही, भाषेचं शिक्षण नाही, असं. तर ते मिळवणं म्हणजे भगवंताचं दर्शन. म्हणून म्हणलं ना की परमार्थ करत असताना, सद्गुरू करत असताना, साधन मार्गामध्ये जाताना आपल्या परमार्थाच्या संकल्पना स्पष्ट करून घ्याव्या. आणि परमार्थ म्हणत असताना सुद्धा ना, पहिल्यांदा आपण आपल्या बाबतीतच हा अभ्यास करायचा, आणि मी कशासाठी सगळं करतोय. आजकालची पिढी खूप बुद्धिमान आहे, खूप चांगली आहे, स्मार्ट आहे. त्यांना जर एकदा सांगितलं ना की अरे आपण काय करतो आहोत, साधा एक फॉर्म भरताना आपण किती प्रकारचे इन्फॉर्मेशन त्याच्यात देतो, पण तो फॉर्म कशासाठी भरतो हे आपल्याला माहित असतं. तसं मी कशाला जन्माला आणि मला काय मिळवायचं, व्हॉट इज द एम ऑफ अवर लाईफ, व्हॉट इज द गोल ऑफ लाईफ, एकदा ते ठरलं ना की याला किती किंमत याची, हे मला मिळवायचं. जाताना एवढे मार्ग आहेत, याच्यामध्ये हे ऑब्स्टॅकल्स आहेत, माझ्या आयुष्याचं ध्येय हे आहे की मी कुठून आलो, मला कुठे जायचं. आणि या सगळ्या मार्गातला जो प्रवास आहे सज्जनो, तो आहे 100% यश देणारा, प्राप्त करणारा, तो म्हणजे परमार्थाचा प्रवास. आणि तो आपल्याला करण्यासाठी नित्य अभ्यासाची सज्जनो आपल्याला गरज आहे. हेच नाथ महाराज सांगतात. आणि मग ते म्हणाले, तो त्याला ते सांगायलाच लाज वाटते,
कारण त्याला ते ज्ञान झालं की मी ब्रह्म आहे, माझा आत्माराम आहे, इथे तो आत्माराम आहे, तो इथेच आहे, हे सगळं कळालं की मग कर्मातीत ब्रह्म मी, कर्म करणारा असा मी. हुवा वया संसार बंधन यासी अविद्याच गा कारण, तिसी छेदा वया जाण खड्ग तीक्ष्ण ब्रह्मविद्या. नाथ महाराज म्हणाले, काय सांगावं म्हणाले की ह्या सगळ्या संसार बंधनाचं जे कारण आहे आपल्या सगळ्यांचं, ते फक्त एक आहे म्हणाले, अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञान कोणतं? आत्ता सांगितलं की मी देह आहे आणि मला संसारासाठी जन्माला घातलंय, मग बस वाढा रांडा काय ते सुरूच आपलं, ते नाही. म्हणजे ते करू नका असं नाही, ते कर्तव्य करा, पण तो मी नाही. हे संसार बंधन अविद्येने तयार होतं आणि हे अविद्येचं बंधन छेदायचं असेल तर नाथ महाराज सांगितलंय की त्याच्यासाठी तीक्ष्ण खड्ग म्हणजे शस्त्र कोणतं आहे तर ब्रह्मविद्या, ब्रह्माला जाणणं, ब्रह्माकडे जाणं, ब्रह्माची ओळख करून घेणं. या सगळ्यांचा सोपा साधा अर्थ माऊलीने जो सांगितला की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे सगळं, या सगळ्यांचं सार शेवटी तुम्हाला सांगतो, हे सगळं प्राप्त होण्यासाठी हा देह, हा आत्मा, हे बंधन, अमक तमक, योग याग विधी, हे सगळे महाराज म्हणाले तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं सगळं मी करतो. या वचनावर फक्त विश्वास ठेवा की आपण नाम घ्यायचं. किती वेळा घ्यायचं? जोपर्यंत श्वास सुरू आहे, जोपर्यंत स्मृती आहे. महाराज म्हणाले शुद्धीत आहे तोपर्यंत आणि जागृत अवस्थेत आहे तोपर्यंत तुम्ही नाम घ्या. झोपेमध्ये आणि तुमच्या बेशुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी मी पार पाडेल. याचा अनुभव घेतलेले हजारो जीव आज आपल्या महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर. याच्यापुढे मी अजून काय सांगू, म्हणून हे सगळं नामाने साधतं. आपण नामाच्या अभ्यासासाठी इकडे सगळे आलो. पुन्हा पुन्हा एकदा विनंती करेन की दुपारी 2 ते रात्री 9 हा सगळा वेळ आपल्या सर्वांसाठी इथे नामासाठी अवेलेबल आहे. आपण सगळ्यांनी यावं. तसं सकाळी नाम 8 वाजेपासून सुरू होतं, रात्री 9 पर्यंत आहे. उद्या फार पवित्र दिवस एकादशीचा आहे. उद्या सकाळी 6 वाजता काकड आरती आहे. 6 ते 7:45 काकड आरतीचा अत्यंतिक आनंदाचा असा सोहळा आहे. काय सांगू तुम्हाला, काय त्या आनंदाचं वर्णन करावं. आपण सगळे उपभोगतो, पण जे येत नाही त्यांच्यासाठी एक दिवस तरी थोडस 5 वाजता उठा, स्नान करा. नाही स्नान करून नुसते तोंडून इथे या, बाकी चहा इथे देतो, उपासना म्हणजे काकड आरती ऐकवतो. तुम्ही डोळे लावून झोपून काकड आरती ऐका, त्याची व्यवस्था केलेली आहे. फक्त या आणि तो आनंद उपभोगा. उद्या सकाळी 6 पासून परवाच्या दिवशी 7 वाजेपर्यंत 25 तासांचा अखंड जप इथे आहे आणि अनेक साधक 30-35 साधक वेगवेगळ्या शहरातून फक्त काकड आरती अटेंड करण्यासाठी आणि नामस्मरणासाठी ठाणे, पुणे, सांगली, सातारा, नाशिक, संभाजीनगर, परभणी इथून आपले पैसे आणि वेळ खर्च करून येत आहेत. तर आपल्याला लोकलला न यायला काय हरकत आहे. दिवसभराच्या जपासाठी आपण सगळे निमंत्रित आहात. एक विनंती आहे, सगळ्यांनी यावं. झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि जीवनातल्या अत्यंतिक भीतीदायक, कष्टदायक, दुःखाच्या प्रसंगी कसं राहावं, काय करावं, त्याच्याकडे कसं पाहावं, त्याच्यातून धीर कसा मिळेल, याच्यासाठी नाथांनी एक सुंदर अभंग जीवनासाठी दिलाय. ती आपण रोज प्रार्थना म्हणून घेतो. तो अभंग आपण प्रार्थनेचा घेऊया. त्यानंतर उपासना. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करी, कोणत्या गोष्टींचा नको खेद करी, कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से. आवडीने भावे सकल जीवांचा
करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ तुझ मोकलीला, ऐसे नाही ऐसे नाही, आवडीने भावे जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे, कौतुक आहे संचिताचे, संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज. 5 मिनिटात